नमस्कार, मी प्राध्यापक रवींद्र बनसोड, छत्रपती संभाजीनगर. आजचा मुद्दा मराठवाडा 15 ऑगस्ट 1947 ते 17 सप्टेंबर 2023. 15 ऑगस्ट 1947 भारतावर स्वातंत्र्याचा सूर्य उगवला होता. सर्वत्र स्वातंत्र्याचा जल्लोष सुरू होता. पण हैदराबाद संस्थानमधील आपल्या मराठवाड्यात स्वातंत्र्याची पहाट उजाडणे अद्याप बाकीच होते. यावेळेस हैदराबाद संस्थानावर राज्य करत होता 7वा निजाम मीर उस्मान अली खान आसफ जाह. याने हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यास नकार दिला. स्वतंत्र सैन्य, स्वतंत्र ध्वज, स्वतंत्र राज्यघटना, स्वतंत्र रेल्वे, स्वतंत्र चलन, स्वतंत्र स्टॅम्प, स्वतंत्र पोस्ट आणि स्वतंत्र न्याय व्यवस्था असलेले निजामाचे हैदराबाद हे त्या काळचे स्वतंत्र भारतातील एक स्वतंत्र सार्वभौम संस्थानच होते. 29 नोव्हेंबर 1947 या दिवशी भारत व हैदराबाद संस्थान यांच्यामध्ये स्टँड स्टील ॲग्रीमेंट म्हणजेच जैसे थे करार करण्यात आला. या करारानुसार नवीन व्यवस्था निर्माण होईपर्यंत ब्रिटिश सरकार व हैदराबाद संस्थान यामधील पूर्वपार चालत आलेली प्रशासकीय व्यवस्था 1 वर्षासाठी जैसे थे ठेवण्याचे ठरले. पूर्वी झालेल्या सर्व करारांचे भारत सरकार पालन करीन, तसेच हैदराबाद संस्थान व भारत सरकार हे संरक्षण, परराष्ट्रीय धोरण व दळणवळणामध्ये एकमेकांना सहकार्य करतील असेही ठरले. पण निजामाकडून वारंवार या कराराचे उल्लंघन करणे सुरूच होते. त्याने पाकिस्तानला गुप्तपणे 2 मिलियन पाऊंड म्हणजे 20 कोटी रुपये कर्ज म्हणून दिले. त्याने भारतीय विमानांना आपल्या संस्थानाच्या हद्दीतून जाण्यास मज्जाव केला. लष्कर अधिक बळकट करण्यास सुरुवात केली. स्वतःचे लढाऊ विमानांचे एअरफोर्स उभारण्याचेही त्याचे प्रयत्न सुरूच होते. त्याने युनायटेड नेशनचा स्वतंत्र सदस्य होण्यासाठी देखील अर्ज केला होता. आणि विशेष म्हणजे हेही नसे थोडके, निजाम प्रायोजित कासिम रिझवीच्या रझाकार या सशस्त्र संघटनेचा हैदराबाद संस्थानातील लोकांवरील होणारा अत्याचार दिवसागणिक वाढतच होता. जनता ही रस्त्यावर उतरून त्याला प्रतिकार करत होती. सर्वत्र अराजकता पसरली होती. भारताच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच हैदराबाद संस्थानमध्ये एक नवीन इस्लामिक देश निर्माण करण्याच्या दिशेने निजामाची पावले पडत होती. हैदराबाद संस्थान हे भारताच्या अगदी मध्यभागी असल्यामुळे भौगोलिकदृष्ट्या हैदराबाद संस्थानामध्ये भारताच्या आतच एक पाकिस्तान आकारास येत होते. एकंदर सर्व परिस्थितीवर सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाचे हैदराबाद संस्थान म्हणजे कॅन्सर इन द बेली ऑफ इंडिया असे मार्मिक शब्दात वर्णन केले होते. अखेरीस 31 ऑगस्ट 1948 या दिवशी भारत सरकारने रझाकार संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली आणि हैदराबाद संस्थानामधील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी भारतीय लष्कराला हैदराबाद संस्थानामध्ये येऊ देण्याची ही मागणी केली, जी अर्थातच निजामाने सपशेल फेटाळली. शेवटी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि उपपंतप्रधान व स्टेट मिनिस्टर म्हणजे आजच्या भाषेत गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी या समस्येवर कायमचा निर्णायक तोडगा काढण्यासाठी लष्करी कारवाई करण्याचे ठरविले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी तत्कालीन कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी लष्करी कारवाई करण्यासंदर्भात चर्चा केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लष्करी कारवाई केल्यास हे 2 देशांमधील युद्ध मानले जाईल आणि त्यामुळे युनोकडे याचे समर्थन करता येणार नाही, म्हणून अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने केलेली पोलीस ॲक्शन हा शब्द आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टीने योग्य ठरेल असा मोलाचा सल्ला दिला. त्यानंतर मुळात लष्करी असलेल्या या कारवाईला नाव देण्यात आले पोलीस ॲक्शन म्हणजेच ऑपरेशन पोलो, जे ऑपरेशन कॅटरपिलर या नावाने देखील ओळखले जाते. 13 सप्टेंबर 1948ला पहाटे 4 वाजता भारतीय लष्कराने हैदराबाद संस्थानाला सर्व बाजूनी वेढा घालून लढाईस सुरुवात केली. हिंदुस्थानला मिळालेले स्वातंत्र्य हे फाटक्या वस्त्रासारखे आहे,
दुबळ्या हिंदुस्थानने आमच्यावर आक्रमण करण्याचे धाडस करू नये. असे केल्यास आमचे 2.5 लाख सशस्त्र रझाकार त्यांना त्यांची जागा दाखवून देतील आणि दिल्लीच्या लाल किल्ल्यावर निजामाचा असफजाई झेंडा फडकवतील. अशी वल्गना करणाऱ्या कासिम रिझवीला व रझाकार संघटनेला भारतीय सैन्याने अवघ्या 100 तासांमध्ये धोबी पछाड देत आसमान दाखविले. आगेकूच करत भारतीय लष्कर थेट हैदराबाद शहराच्या सीमेवर येऊन धडकले आणि दिवस उजाडला 17 सप्टेंबर 1948. निजामाने सपशेल शरणागती पत्करली व युद्धबंदीची घोषणा केली आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यात आले. ही लष्करी कारवाई भारतीय लष्कराच्या इतिहासात 100 अवर्स वॉर म्हणून प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे आपल्या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले ते तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 2 दिवस उशिरा. निजामाच्या राजवटीबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, द निजाम हॅज क्रिमिनली निग्लेक्टेड दिस एरिया. आय एम वरीड अबाउट मराठवाडा. म्हणजे निजामाने गुन्हेगारी वृत्तीने मराठवाड्याकडे दुर्लक्ष केले आणि मी मराठवाड्याबद्दल चिंतित आहे. यावरून त्या काळातील निजामकालीन मराठवाड्याची दुरावस्था आपल्या लक्षात येऊ शकते. नोव्हेंबर 1948 इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सेशननुसार हैदराबाद संस्थानामधील कायदे तयार करणे व त्याची अंमलबजावणी करणे याचे अधिकार मिलिटरी गव्हर्नर जयंतनाथ चौधरी यांच्याकडे आले आणि निजाम नामधारी राज्यप्रमुख बनला. अखेरीस 25 जानेवारी 1950 रोजी निजामाने इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सेशनवर सही केली. या करारानुसार निजामाने भारतीय राज्यघटना हैदराबाद संस्थानासाठी स्वीकारली व निजामास दरवर्षी 50 लाख रुपये खाजगी खर्च म्हणून भारत सरकारने देण्याचे मान्य केले. 30 नोव्हेंबर 1953 रोजी भारत सरकारने निजामाच्या अचल संपत्तीची ब्ल्यू बुकमध्ये निजामाची खाजगी मालमत्ता म्हणून नोंद केली. या संपत्तीपैकी 15,964 एकर जमिनीचा ताबा भारत सरकारने घेतला व त्याचा मोबदला म्हणून निजामाला 4 लाख रुपये देण्याचे कबूल केले. पुढे 28 सप्टेंबर 1953 रोजी मराठवाडा व विदर्भ हे मुंबई प्रांताला जोडण्यासंदर्भात नागपूर करार करण्यात आला. आता हा करार काय होता हे आपण थोडक्यात बघूया. या करारानुसार मुंबई, मध्य प्रांत व हैदराबाद या राज्यातील सर्व मराठी भाषिकांचे एक सलग राज्य बनवून मुंबई ही त्याची राजधानी तर नागपूर ही उपराजधानी बनविण्याचे ठरले. राज्याच्या कायदेमंडळातील जनतेचे प्रतिनिधित्व हे लोकसंख्येच्या प्रमाणात असावे असेही ठरले. शासकीय व निमशासकीय सेवेतील उमेदवारांची भरती करताना ती त्या प्रांताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असावी असे देखील ठरले आणि दरवर्षी हिवाळी अधिवेशन हे नागपुरात घेण्याचे ठरले. मागास मराठवाडा आणि विदर्भ विभागांना विकासाच्या बाबतीत झुकते माप दिले जाईल असेही ठरविण्यात आले. भारतीय संविधानात 1956च्या 7व्या घटनादुरुस्तीच्या कलम 371 पोट कलम 2 यानुसार 31 ऑक्टोबर 1956 रोजी विदर्भ आणि मराठवाडा हे बॉम्बे प्रांताला जोडण्यात आले आणि निजामाचे नामधारी असलेले राज्यप्रमुख हे पद देखील संपुष्टात आले. 14 मार्च 1960 रोजी मुंबई राज्य पुनर्रचना विधेयक विधानमंडळात मांडताना तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी असे आश्वासन दिले की ज्याला नागपूर करार म्हणतात त्यापेक्षाही अधिकची मदत विदर्भ व मराठवाड्याला केली जाईल. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी घटनेच्या कलम 371 नुसार स्वतंत्र वैधानिक विकास मंडळे निर्माण केली जातील व त्यांना दिल्या जाणाऱ्या सरकारी जमेचा व खर्चाचा तपशील दरवर्षी सभागृहासमोर मांडण्यात येईल. विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या खेड्यातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, औद्योगिकरण, पाटबंधारे योजना, शेतीमधील संशोधन आणि फळबागांचा विकास याकडेही शासनाचे विशेष लक्ष राहील. पुढे ते असेही म्हणाले की आम्ही महाराष्ट्राच्या वतीने नागपूर कराराच्या पालनाचे पवित्र आश्वासन देतो आणि भविष्यात नागपूर कराराला कायद्याचे रूप देण्याचाही प्रयत्न केला जाईल. त्यानंतर मराठवाडा व विदर्भ मुंबई प्रांतात जोडून संयुक्त महाराष्ट्र केला गेला. तो दिवस होता 1 मे 1960 म्हणजेच महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन. आता या सर्व करारांचे व आश्वासनांचे
पुढे काय झालं हे जरा बघूया. निजामाची 15,964 एकर जमीन जी भारत सरकारने ताब्यात घेतली त्याचा मोबदला दिल्याचे कुठलेही कागदपत्र किंवा पुरावा भारत सरकारकडे आज उपलब्ध नाही. म्हणजेच ज्या जमिनीचे आजचे बाजार मूल्य अंदाजे 50,000 कोटीपेक्षा जास्त सांगितले जाते, हे 50,000 कोटी निजामाला तत्कालीन मराठवाड्याच्या जनतेने काबाड कष्ट करून निजामाच्या तिजोरीत कर स्वरूपात भरलेले आहेत. म्हणजेच मराठवाड्याच्या जनतेचे शासन देणे लागत नाही का? नागपूर करारात ठरल्यानुसार शासकीय व निमशासकीय सेवेतील उमेदवारांची भरती करताना ती त्या त्या प्रांताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात का केल्या जात नाही? नागपूर करारात ठरल्याप्रमाणे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे भरविल्या जाते, पण आजपर्यंत 6 वेळेस नागपूर येथे हिवाळी अधिवेशन झाले नाही. एकदाही पुरवणी अथवा सुधारित अर्थसंकल्प नागपूर हिवाळी अधिवेशनात मांडला गेला नाही. विशेष म्हणजे जी अधिवेशने झाली ती फक्त 2-3 आठवड्यात गुंडाळी जातात. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मराठवाडा व विदर्भ यातील खेड्यातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे असो, औद्योगिकरण करणे असो, शेतीमधील संशोधन असो, फळबागांचा विकास असो, यासाठी उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत आजपर्यंत मागास मराठवाडा व विदर्भासाठी काय विशेष लक्ष दिले गेले? घटनेच्या कलम 371 नुसार मागास मराठवाडा व विदर्भासाठी जी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळे स्थापन केली जाणार होती ती घोषणा होती 1960ची. प्रत्यक्षात वैधानिक विकास मंडळाची स्थापना झाली तब्बल 34 वर्ष उशिरा. असं का? बरं, हेही नसे थोडके म्हणून की काय, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी वैधानिक विकास मंडळे ही फक्त मागास मराठवाडा आणि विदर्भ यांच्यासाठी स्थापन करण्याचे ठरलेले असताना देखील उर्वरित महाराष्ट्रासाठीही एक स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ स्थापन करून मागास मराठवाडा व विदर्भ यांना उर्वरित महाराष्ट्राच्या बरोबरीने आणण्याच्या तसेच अनुशेष भरून काढण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला. आता कुठे उरले मागास मराठवाडा व विदर्भाला दिले गेलेले तत्कालीन मुख्यमंत्री व शरद पवारांचे मानसपिता यशवंतराव चव्हाण यांचे झुकत्या मापाचे आश्वासन? किमान विदर्भात तरी जवळपास सातत्याने विदर्भ विकास वैधानिक मंडळाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळाला, परंतु मराठवाडा मात्र यातही दुर्दैवीच राहिला. हद्द म्हणजे युतीच्या काळात मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्षपद मराठवाड्यातील व्यक्तीला न देता मुंबईच्या दिवाकर रावते यांना दिले गेले. 2009 पासून तर 2018 पर्यंत कुठल्याही अध्यक्षाची नियुक्ती झाली नाही. या कालावधीत विभागीय आयुक्तांनीच प्रभारी म्हणून काम पाहिले. या आयोगांचे पुनर्गठन दर 5 वर्षांनी करण्यात येते. 30 एप्रिल 2020ला तत्कालीन वैधानिक विकास मंडळांची मुदत संपली. त्यानंतर नवीन आयोग पुनर्गठित करायला हवा होता, परंतु तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न मार्गी लावा, मगच आम्ही वैधानिक विकास मंडळाची घोषणा करू असे सांगितले. त्यावेळेस तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की मी दादांचे आभार मानतो की त्यांच्या मनातलं ओठावर आलं आहे. 12 आमदारांकरता तुम्ही विदर्भ आणि मराठवाड्याला ओलीस ठेवले आहे. तुम्हाला विदर्भ आणि मराठवाड्यातील जनता कदापि माफ करणार नाही. तुम्ही दिले नाही तरी संघर्ष करून मिळवू, ही भीक नाही आणि आम्ही भिकारी नाही. आता हे म्हणणारे देवेंद्र फडणवीस 30 जून 2022 पासून उपमुख्यमंत्री आहेत. विशेष म्हणजे आता तर सोबतीला अजित पवार देखील आहेत. तरीही वर्षभर उलटून गेले, आणखीही वैधानिक विकास मंडळाचे पुनर्गठन झालेले नाही म्हणायला ऑक्टोबर 2022मध्ये मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवून दिलेला आहे. आता तो 1 वर्ष उलटत आले, धूळ खात पडलेला आहे. सध्या विजयकुमार फड हे सद्ग्रस्त सचिव म्हणून तेथे कारभार बघतात, पण काही कामच नसल्यामुळं त्यांचे तिथे ज्ञानेश्वरी पारायणाचे पवित्र कार्य सुरू असते, अशी सर्वत्र दबक्या आवाजात चर्चा आहे. वैधानिक विकास मंडळाला दिल्या जाणाऱ्या सरकारी जमेचा व खर्चाचा तपशील दरवर्षी सभागृहावर समोर ठेवण्याचे ठरले होते. कोणी ठेवला, कोणी पाहिला, किती वेळेस ठेवला, हेही आज गुलदस्त्यातच आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,
छत्रपती संभाजीनगरला येऊन मंत्रिमंडळ बैठक घेतात, पण मराठवाडा वैधानिक विकास मंडळाबद्दल चकार शब्दही हे सरकार काढत नाही. कुठलाही मराठवाड्याचा आमदार, कुठलाही पत्रकार यावर प्रश्न विचारत नाही. फक्त मंत्रिमंडळ बैठकीत घोषणांचा पाऊस पाडला जातो. खरं म्हणजे आजपर्यंत छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील सर्व घोषणांची श्वेतपत्रिका काढण्याचं धाडस सरकारने दाखवावे, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे राजकीय करार हे कचऱ्याच्या टोपलीत फेकण्याच्या लायकीचे असतात, ते कधीच पूर्ण होत नसतात, हेच खरे. आजही मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व इतर तुरळक काही अपवाद वगळता मराठवाड्यातील इतर MIDC मधील अधिकांश उद्योग बंद पडलेले आहेत किंवा शेवटची घटका मोजत आहेत. तरुण वर्ग बेरोजगारीमुळे नैराश्याच्या खाईत ढकलल्या गेलाय. शेतकऱ्याच्या पोराला आज शेतकरीही मुली देत नाही, ही वस्तुस्थिती आहे. सततच्या दुष्काळाने शेतकरी होरपळून निघतोय. शेतकऱ्याला मुलीच्या लग्नासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी एकतर जमीन विकावी लागते किंवा खाजगी सावकाराच्या दारी जाऊन अव्वाच्या सव्वा व्याजदराने कर्ज काढावे लागते. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे सत्र मराठवाडाभर दररोज सुरूच आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या महाराष्ट्र मानव विकास अहवाल 2012 मधील मानव विकास निर्देशांक म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2011 नुसार उच्चतर विकास गट म्हणजेच व्हेरी हाय डेव्हलपमेंट ग्रुपमध्ये महाराष्ट्रातील एकूण 9 जिल्हे येतात. दुर्दैवानं या व्हेरी हाय डेव्हलपमेंट ग्रुपमध्ये मराठवाड्यातील एकही जिल्हा नाही. उच्च विकास गट म्हणजे हाय डेव्हलपमेंट ग्रुपमध्ये महाराष्ट्रातील एकूण 8 जिल्हे येतात. त्यामध्ये मराठवाड्यातील फक्त छत्रपती संभाजीनगर हा एकच जिल्हा आहे आणि तोही शहरातील विकासामुळे आहे. ग्रामीणचे चित्र संभाजीनगरचेही भयावह आहे. मध्य विकास गट म्हणजेच मीडियम डेव्हलपमेंट ग्रुप यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 8 जिल्हे येतात. त्यापैकी मराठवाड्यातील 2 जिल्ह्यांचा समावेश आहे. आणि निम्न विकास गट म्हणजेच लो डेव्हलपमेंट ग्रुप यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 9 जिल्हे येतात. त्यापैकी एकट्या मराठवाड्यातील तब्बल 5 जिल्ह्यांचा समावेश आहे. मराठवाड्यातील मागासलेपणा दूर करण्यासाठी आजपर्यंतच्या सर्व सरकारचे आम्ही ठरवू तेच धोरण आणि आम्ही बांधू तेच तोरण हीच रणनीती व विकासाचा दर जर हाच असेल तर या सरकारचे देवच भले करो जाणे. सार्वत्रिक असंतोषातच क्रांतीची बीजे निर्माण होत असतात हे सरकारने ध्यानात घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आज तात्पुरत्या मलमपट्टीची नाही तर शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन निव्वळ कधीही पाळल्या न जाणाऱ्या आश्वासनांचा पाऊस आता पाडवीने थांबून सरकारने त्वरित ठोस पावले उचलणे ही काळाची गरज आहे. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे आमच्या मराठवाड्याची मागणी राहील की तत्काळ वैधानिक विकास मंडळे पुनर्गठित करून त्यांना विशेष निधी व विशेष अधिकार देऊन ती फक्त राजकीय सोयीची किंवा अडगळीत पडलेल्या आपल्या आपल्या पार्टीच्या नेत्याच्या राजकीय पुनर्वसनाची शोभेची बाहुली न बनवता मराठवाडा विदर्भाच्या विकासाची स्मारकं कशी बनतील याचे नियोजन करावे. आमची मागास मराठवाडा व विदर्भातील जनता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील. अन्यथा आमच्या दृष्टीने 1 मे हा महाराष्ट्र दिनापेक्षा कामगार दिन म्हणून जास्त आठवणीत राहील. कारण आज मराठवाड्याची अवस्था ही निजामाच्या आगीतून उठून महाराष्ट्राच्या फुपाट्यात जाऊन पडलो अशी झाली आहे. काही तातडीचा जालीम उपाय केला नाही तर शेवटी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात त्याप्रमाणे ही न्यायव्यवस्था काहीकांची रखेल झाली. ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण इथली व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली. असा समज भविष्यात मराठवाड्याच्या जनतेचा झाल्यास नवल वाटायला नको. 17 सप्टेंबर हा जसा आमच्या मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा दिन आहे तसाच तो आपल्या देशाचे सन्माननीय लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही जन्मदिन आहे. याची आठवण ठेवून माझी सरकारला विनंती आहे की आपण सातत्याने मराठवाड्यावर होणारा अन्याय दूर करा. असो, हजारो ज्ञात अज्ञात हुतात्म्यांच्या बलिदानाने मिळविलेला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन चिरायू हो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
जय मराठवाडा.